माझ्या हातात ती कागदाची पावती अजूनही होती. तीच पावती ज्यावर माझ्या सहीपूर्वी माझ्या डोळ्यातून अश्रू गळाले होते. मी ती सही केली होती. एका समाधानाने, एक पत्रासोबत. माझा लहान भाऊ, ज्याला मी नेहमीच माझ्या मुलांप्रमाणे जपलं, आज तो स्वतःच्या पायावर उभा राहणार होता. आणि जेव्हा मी माझ्या वाट्यापैकी मोठा हिस्सा त्याच्या दुकानासाठी त्याच्या नावावर केला, तेव्हा त्याने डोळ्यात पाणी आणून म्हटलं, "दादा, तुमचे हे प्रेम मी कधीच विसरणार नाही." मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, "आदित्य, तू यशस्वी झालास तर तेच माझं खरं कमावणं आहे." तो दिवस कदाचित माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय दिवस होता. मी स्वतःही खूप आनंदी होतो. मी जे काही वाचवलं होतं त्यातून मी एक छोटंसं कापडाचं दुकान उघडलं. दुकान जरी छोटं होतं, पण माझ्या आशा खूप मोठ्या होत्या. बायकोने विचारलं, "इतके पैसे तुम्ही भावावर खर्च केले, आता स्वतः काय करणार?" मी हसत हसत म्हणालो, "भलं केलं तरच घर चालतं." बायको, मुलं आणि कुटुंबावर खर्च केलेले पैसे कधीच वाया जात नाहीत. ती काही न बोलता जेवण ठेवून बसली. मी पाहिलं, तिच्या डोळ्यात एक शांत अभिमान होता. आम्ही एकाच वस्तीत राहायचो. आमची दुकानंही एकमेकींपासून थोड्या अंतरावर होती. संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर आम्ही चहावाल्याकडे बसून दिवसाभराच्या गप्पा मारायचो. तो मला विचारायचा, "दादा, तुमच्या अनुभवाला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. सांगा, पुढच्या महिन्यात दिवाळीच्या तयारीसाठी काय करावं?" मी मनातून खुश व्हायचो की तो आजही मला मोठा मानतो. एकदा माझ्या दुकानावर खूप गर्दी होती आणि त्याच वेळी आदित्य 2 ग्राहकांसह त्याच्या दुकानातून बाहेर पडला. त्याने मला पाहिलं आणि हसला. ग्राहक त्याला काहीतरी विचारत होते. त्याने माझ्याकडे बोट दाखवत म्हटलं, "हे माझे मोठे दादा, यांच्यापेक्षा मोठे सेठ इथे कोणीच नाही. यांच्या आशीर्वादानेच मी आज इथपर्यंत पोहोचलो." मी मान खाली घातले, पण माझं मन आकाशापेक्षाही उंच गेलं. घरीही आनंदाचं वातावरण होतं. माझी 2 मुलं शाळेत जायची, बायको शिकवणं काम करायची आणि मी संध्याकाळी सामान घेऊन घरी यायचो. आम्ही सगळे एकत्र टेबलावर जेवायचो. नेहमीप्रमाणे एकदा आदित्य घरी आला. माझी मुलं धावून त्याच्याशी लिपटली. तो त्यांच्यासाठी टॉफी आणि चॉकलेट्स घेऊन आला होता. बसताच तो म्हणाला, "वहिनी, तुमच्या हाताचे पराठे खावेसे वाटत होते. काही खायला मिळेल का?" माझी बायको हसत स्वयंपाकघरात गेली. आदित्यने बायकावर कोपट टेकवत म्हटलं, "दादा, मी विचार करतोय पुढच्या महिन्यात दुकानात आणखी एक नवीन प्रकार आणावा. जर थोडं माल उधार मिळालं तर." मी त्याचं बोलणं अर्धवट तोडलं. "घेऊन ये. गरज पडली तर मी आहे ना." तो हसला. "तुम्ही असताना मला कसली काळजी?" माझ्या मनात कधीच तक्रार आली नाही. ना मत्सर ना पश्चाताप. मी कधीच विचार केली नाही की तो माझ्यापेक्षा जास्त कमावतोय किंवा पुढे निघालाय. त्याचा यश माझा आनंद होता. तो ज्या रस्त्यावर चालत होता तो रस्ता मीच त्याला दाखवला होता. त्याचं प्रत्येक पाऊल माझ्या संयमावर आणि प्रार्थनेवर उमटलं होतं आणि हीच गोष्ट मला समाधान देत होती. पण मरताना ना, आयुष्य कधी एकसारखं चालत नाही आणि रस्त्यात येणारा पुढच्या वळण कोणतं असेल हे कोणालाच माहीत नसतं. एके दिवशी मी माझ्या दुकानावर पोहोचलो आणि शटर उचललं तेव्हा धूर माझ्या चेहऱ्यावर आदळला. डोळे काही क्षणांसाठी पूर्ण बंद झाले. आत पाऊल टाकताच असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या छातीत मोठा दगड ठेवला आहे. भिंती काळ्या पडल्या होत्या. सगळं फर्निचर जळून गेलं होतं. कापडाचे थान पूर्ण राखेत बदलले होतं. मी कसाबसा चालत काउंटरपर्यंत आलो, जिथे माझी कालपर्यंतची सगळी जमापुंजी ठेवलेली होती. पण आता तिथे फक्त राख आणि एक जुळलेली पुस्तक उरलेली होती. मी गुडघ्यावर खाली बसलो आणि ती राख हातात गोळा करण्याचा प्रयत्न केला, जणू ती राख माझ्या मेहनतीला पुन्हा आकार देईल. बाहेर गल्लीत काही लोक शांतपणे तमाशा पाहत उभे होते. कोणी आग लागण्याचं कारण जाणून घ्यायचं होतं, कोणी मन रमवण्यासाठी तिथं आलं होतं. संध्याकाळी गल्लीतला एक मुलगा आला आणि म्हणाला, "दादा, तुमच्या लहान भावाच्या दुकानावर तर खूप रंगत आहे. नवीन माल आलाय, सेल लागलाय." मी हसत डोकं हलवलं आणि म्हणालो, "हो, तो प्रगती करतोय. देव त्याला खूप यश देवो." मनात दुःखाची एक लाट उसळली, पण मी ती लपवली. त्याच वेळी माझी बायको आली, हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावर प्रश्न. "आदित्य आला होता का?" मी नकारार्थी डोकं हलवलं. "नाही, तो कदाचित व्यग्र असेल." ती हळू आवाजात म्हणाली, "इतक्या मोठ्या नुकसानानंतर त्याने तरी एकदा येऊन भेटायला हवं होतं." मी त्याचा हात धरून म्हणालो,
आदित्य माझा भाऊ आहे आणि पहा तो नक्की येईल, थोडा वेळ द्या. दुसऱ्या दिवशी मी स्वतः आदित्यच्या दुकानावर गेलो. तो ग्राहकाने वेढलेले होता. त्याचा चेहरा चमकत होता. हातात नवीन फोन, वातावरणात मस्त सुगंध. मी एका बाजूला उभा राहून त्याच्या मोकळं होण्याची वाट पाहत होतो. ग्राहक गेल्यावर मी जवळ जाऊन बसलो. आदित्य जरा बोलायचे आहे. तो मला पाहून चमकला. अरे दादा, तुम्ही आलात, सगळं ठीक आहे ना? मी थोडा विचार करत बोललो. दुकानातलं सगळं माल जळायलं, काही सुचत नाही. मला थोडी मदत हवी आहे. तो एका क्षणासाठी शांत झाला. मग डोळे खाली घालून म्हणाला, दादा, परिस्थिती पहा, सगळ्यांचे वाईट दिवस चालते. तुम्हाला माहीतच आहे, माझ्याही बायको मुलं आहेत. मीही जबाबदार माणूस आहे. सध्या माझ्याकडे इतके पैसे नाहीत की उधारीच्या नावावर तुम्हाला काही देऊ शकेन. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काहीच बोलू शकलो नाही. थोड्या वेळ खामोशीत गेल्यावर मी फक्त एवढंच म्हणालो, ठीक आहे. मी मागायला आलो नव्हतो, फक्त माझं दुःख वाटायला आलो होतो. आणि मग शांतपणे मागे वळलो. रस्त्यात मला ती रात्र आठवली जेव्हा आदित्य लग्न झाला होता आणि मी माझ्या सासऱ्याच्या दागिन्याचे खर्च विकून त्याच्या लग्नाचा सगळा खर्च केला होता. मला तो दिवस आठवला जेव्हा त्याच्या पहिल्या दुकानावर पाहिलं बोर्ड लावण्यासाठी मी स्वतः हाताने त्याचं नाव लिहिलं होतं. या आठवणी जणू सावलीसारख्या माझ्यासोबत चालत होता. रोज दुकानाबाहेर उभी राहून मी जळाण्या गाड्या मोजत राहायचे. संध्याकाळी कधी कोणी जुना ग्राहक यायचा आणि विचारायचा, अरे भाऊसाहेब, धंदा बंद केला का? आणि मी फक्त डोकं हलवायचो. हो, थोडी अडचण आली आहे, काही दिवसात पुन्हा उघडेन. मी माझ्या मनातलं दुःख लपवायचो, पण माझं मन जाणत होतं की धंदा पुन्हा उघडायला काहीतरी मागे उरलेलं तरी पाहिजे. बायकोने एकदा म्हटलं, मी असं करते, शिवणकामाचा सेंटर उघडते, कदाचित जास्त काम मिळेल. पण मी तिला नकार दिला. नाही, तू मुलांची काळजी घे, थोडा वेळ लागेल, पण सगळं सावरेल. पण मनात एक कमजोरी जागी झाली होती. ती कमजोरी जी फक्त आपल्या माणसांच्या बेपवाईने जन्मते. एकदा घराबाहेर बसलो होतो तेव्हा एक गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. आदित्य त्यातून उतरला. त्याच्या हातात 2 पिशव्या होत्या. हे पाहून मी खुश झालो. कदाचित तो माझ्यासाठी काही घेऊन आलाय किंवा त्याला त्याच्या बोलण्याची लाज वाटली असेल. पण तो त्या पिशव्या घेऊन समोरच्या घराकडे गेला. तिथं कोणाचं लग्न होतं. तो आत गेला आणि मी शांतपणे खिडकीतून त्याला पाहत राहिलो. तो पाहुण्यामध्ये गुंतला होता. खूप हसत खेळत होता. कधी जेवण खात होता, कधी फोटो काढत होता. पण त्याने माझ्याकडे एकदाही नजर उचलून पाहिलं नाही. त्या रात्री बायकोने विचारलं, आदित्य आला होता का? मी शांतपणे होकारार्थी डोकं हलवलं. ती मला काही वेळ पाहत राहिली. मग विचारलं, मग त्याने काही सांगितलं का? मी नजर चोरली. नाही, तो खूप व्यग्र होता. लग्नात जायला निघायला होता. हे ऐकून बायकोने काहीच बोललं नाही. फक्त चुल्याची आच वाढवली. अनेक दिवस गेले आणि माझ्या मनात हळूहळू शांतता पगडू लागली. आधी मी रोज सकाळी आसेने उठायचो, आता फक्त मजबुरीने उठतो. एकदा बाजारात गेलो, कदाचित काही काम मिळेल. पण सगळ्या दुकानदाराकडे आधीच काम करणारी माणसं होतं. एकाने हसत म्हटलं, अरे भाऊसाहेब, तुम्ही तर मालक होता आणि आता नोकराची गोष्ट करताय. मी हसलो, मालक आता फक्त नावाचा राहिलो आहे. आदित्याने पुन्हा कधीच मागे वळून विचारलं नाही. त्याच्या दुकानात माल वाढत गेला. ग्राहकांचा राग लागत होता. त्याची मुलं नव्या कपड्यांत शाळेत जायची आणि मी रोज माझ्या मुलांना जुन्या चपलांनी शाळेत पाठवायचो. बायको कधी शांतपणे संध्याकाळी उशी घेऊन रडायची आणि मी तिला धीर द्यायचो. देव आहे ना, तो सगळं पाहिजे. ती सकाळची थंड हवा आली. मला आजही आठवते जेव्हा मी माझ्या दुकानाच्या राखेवर शेवटचं पाहिलं आणि मनाला समजावलं, फक्त जगायचं आहे, कसं तरी जगायचं आहे. या आशेच्या आधारावर मी गल्लीतल्या एक दुकानात कामासाठी अर्ज भरला. दुकान छोटं होतं, पगारही सामान्य, पण विकाम इज्जत तरी बाकी होती. दुकानाचा मालक प्रदीप पाटील नियमांचा पक्का आणि कठोर स्वभावाचा पण न्यायी माणूस होता. त्याने म्हटलं, काम प्रामाणिकपणे कर, मी तुला कधीच रिकाम्या हाताने पाठवणार नाही. मी खाली मान घालून म्हणालो, प्रदीप साहेब, आता काम हाच माझ्या इज्जतीचा एकमेव आधार आहे. मन लावून काम करेन. दिवसभर कामाच्या साथ निभवायचो आणि संध्याकाळी थकून घरी यायचो. बायको माझ्यासाठी पाण्याचा जाग ठेवण्याची आणि मूल धुवून येऊन माझा हात धरायची. काही महिने असेच गेले. आयुष्य एका ठरावात आलं होतं. एका शांतता, एक रुटीन, ज्यात ना खूप आनंद होता ना तक्रार. पण एकदा दुकानाच्या पाऱ्यावर चढताना माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो.
खांदा जोरात फरशीवर आपटला आणि डाव्या हातात अशी जळजळ जाणवली, जणू सगळं रक्त गोठलं आणि पायात तीव्र वेदना उठली. प्रदीप साहेब धावत आले. "अरे भाऊ, हे काय केलंस?" वेदना इतकी तीव्र होती की माझी जीभच बंद झाली. रुग्णालयात पोहोचलो तेव्हा डॉक्टरने 2 वाक्यांतच आपला निर्णय दिला. "पायाची हाड खूप जखम झाली आहेत. हाताच्या नसाही खूप दबल्या आहेत. पूर्ण बरं होण्यास वेळ लागेल. सध्या तरी हा हात कामाचा राहिलेला नाही." मी शांतपणे ऐकत राहिलो, जणू कोणत्याही आयुष्याचा निर्णय होतो. प्रदीप साहेबांनी माझ्याकडे एक नजर टाकली. "आता काम कसं चालेल?" "दुकानांचेही नुकसान आहे." मी काही बोलू शकलो नाही. घरी परतलो तेव्हा बायकोने माझ्या चेहऱ्याची रंगत पाहिली आणि घाबरली. "काय झालं?" मी मान खाली घालून म्हणालो, "हात माझा साथ देऊन गेलो आणि काही दिवस काम पुढं बंद आहे." मित्रांनो, पुढे काय झाले हे तुम्हाला कथेच्या दुसऱ्या भागात पाहायला मिळेल. जर तुम्हाला या कथेचे पुढील भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा. मग मी लवकरच तुमच्यासाठी कथेचा दुसरा भाग घेऊन येईन. कृपया कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा. धन्यवाद.